जसं मुलाखतीची तयारी ह्या विषयावर आपण बोलतोय, करंट टॉपिक्स मुलं खूप वाचून जातात. स्वच्छता अभियान ह्याच्यावरती वाचायला आणि कृती करायला विसरू नका. जेव्हा आपण आता असं म्हणतोय ना की मुलाखतीसाठी आपण तयार करतोय तरुण पिढीला म्हणा किंवा कुठल्याही मुलाखतीसाठी जाताना, त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा असतो की तुमचा पोशाख कसा असावा. पोशाखाचं एक थोडंसं तंत्र आहे आणि ते तंत्र अवगत करताना आपण नेमक्या कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवायला पाहिजे. फारच महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. लोकांना पोशाखाचं महत्त्व कळत असताना या जगामध्ये आता सध्याच्या पिरियडमध्ये ओव्हर ड्रेसिंग हा एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की सेल्स करता चाललो आहे आपण, काहीतरी भडक कपडे घालावेत, क्रिएटिव्हला चाललो आहे तर आपल्याला काहीही घालायला आणि काही करायला आणि बोलायला मुभा आहे. तर नॉर्मली एक असा प्रघात आहे की प्लेन शर्ट्स, डार्क ट्राउझर्स, टाय घालायची जर का असेल त्या जॉबला तर एक टाय, तो प्लेन, त्याच्यामध्ये जास्त डिझाईन्स नाहीत. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जसं प्रॉडक्ट महत्त्वाचं तसं त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं पॅकेजिंग. एखादं प्रॉडक्ट चांगलं असेल पण पॅकेजिंग फार वाईट असेल, तुम्ही घ्याल का मार्केटमधून? नाही घेणार. तर त्याला ओव्हर ड्रेसिंग करू नये. आणि मुलींनीसुद्धा नीट पूर्ण व्यवस्थित कपडे घालून जास्त भडक कपडे न घालणं, ओव्हर मेकअप, जास्त मेकअप न करणं, थोडासा ठीक आहे, केस वगैरे ह्यांच्याकडे लक्ष देणं. आता असं असतं की ज्या मुलांचे किंवा मुलींचे केस डोळ्यावर पडतात हे एक वाईट लक्षण म्हटलं जातं, किंवा हे तुम्ही काहीतरी हाईड करताय ह्याचं एक प्रतीक मानलं जातं. ह्याच्यात सगळ्या बॉडी लँग्वेजेसचे काही अर्थ आहेत ते आपल्याला माहिती नसतात. बऱ्याचदा आपण CV म्हटलं तर आधी, तर बऱ्याचदा काही लोक सांगतात हँडराईट करा म्हणून. तर त्या हँडरायटिंगला डिकोड करण्याचं तंत्र उपलब्ध आहे. तर आणि हँडरायटिंग म्हणून तुमची पर्सनॅलिटी कळते. तेव्हा थोडंसं जर का समजून घेतलं तर काही हरकत नाही त्याच्याबद्दल. पण हँडरायटिंग म्हणून आपण म्हणतो की पूर्वी म्हणायचे की सुंदर हँडरायटिंग, सुवाच्य हँडरायटिंग, की तुमच्या पर्सनॅलिटीचं ते एक प्रतीक आहे. आणि कसं आहे त्याच्याबद्दल शास्त्र आहे पूर्ण त्याच्या पाठीमागे. तसं बॉडी लँग्वेजचं एक शास्त्र आहे की ज्या तुम्ही कपडे ज्या तऱ्हेने घालता आणि जास्त घट्ट, जास्त लूज असे कपडे घालू नये. स्वतःचे जे सिम्पल राहावं पण प्रोफेशनली आणि स्मार्ट दिसावं. म्हणजे कम्फर्टेबल कपडे असावेत.